नमस्कार. आजची रेसिपी ही माझ्या घरातली मोस्ट डिमांडिंग रेसिपी आहे. ती म्हणजे सिंपल एगलेस पॅनकेक. गेल्या 2 वर्षापासून माझ्या मुलाच्या शाळेत फूड कार्निवलमध्ये मी हीच रेसिपी सर्व्ह करते, जी शाळेतल्या मुलांना तर आवडतेच, पण टीचर्स देखील या रेसिपीचे फॅन्स आहेत. त्यासाठी आपल्याला लागेल मैदा, दूध, पिठी साखर, बटर, चोको चिप्स, चॉकलेट सिरप, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स आणि विनेगर. आता एका बाउलमध्ये 2 कप दूध घेऊया. त्यात 2 टेबलस्पून विनेगर ॲड करूया आणि कीप इट फॉर रेस्ट, म्हणजे याचं बटर मिल्क तयार होईल. आता सर्व ड्राय इन्ग्रेडियंट एकत्र चाळून घेऊया. सेम कपनेच मेजर करून घ्यायचे सगळे इन्ग्रेडियंट्स. 2 कप मैदा, त्याच कपने मेजर करून अर्धा कप पिठी साखर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, आता त्यात अर्धा टीस्पून बेकिंग पावडर ॲड करायचंय. आता हे सर्व आपण चाळून घेऊया. चाळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मेल्टेड बटर ॲड करायचं आहे आणि पिंच ऑफ सॉल्ट ॲड करायचं आहे आणि व्हॅनिला एसेन्स. आता तयार बटर मिल्क ॲड करूया. हवं तसं गरजेनुसार आपण यात बटर मिल्क घालूया आणि हळूहळू घालूया आणि मिक्स आणि गरज असेल तर अजून थोडं बटर मिल्क आपण ॲड करू शकतो यामध्ये. आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरची लागेल. आता एक पॅन घ्या. तो खूप जास्त गरम नको. त्यावर मिनी पॅनकेक्स तयार करूया. या पॅनकेक्सवर बबल आले की समजायचं बॅटर एकदम परफेक्ट बनलेलं आहे. आता आपण हे पॅनकेक्स फ्लिप करूया. परफेक्ट गोल्डन कलर आलेला आहे आपल्या पॅनकेक्सला. आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान फ्लफी असे आपले पॅनकेक्स तयार झालेले आहेत. आता एक मोठा पॅनकेक तयार करूया. यावर पण खूप छान बबल्स आलेले आहेत. यालाही फ्लिप करूया. मस्त गोल्डन कलर आलेला आहे याला देखील. आणि आता इट्स टाइम फॉर प्लेटिंग. छान चॉकलेट ड्रिझल करूया आपल्या पॅनकेक्सवर आणि गार्निश करूया चोको चिप्स सोबत. आणि आता मोठ्या पॅनकेकवर सुद्धा चॉकलेट ड्रिझल करूया आणि गार्निश करूया चोको चिप्स सोबत. वाव! आणि रेडी आहेत आपले पॅनकेक्स.